असं आहे रॉकेट. तर भावांना आपण आता आलेलो आहे शिर्डी. आता सध्या शिर्डीमध्ये आतून आलोय सिटीतून, बायपासला नाही गेलो का तर या लोकलच्या गाडीला काही अडचण येत नाही, नाही का. साई मंदिर. तर इथून आपल्याला अजून आपलं घर किती आहे, 40 किलोमीटर. 40 किलोमीटरच्या आतमध्ये आपल्या कुठं पाणी मारायला थांबायचं आहे का तर पार्टीचा फोन आला तेव्हा पाणी मारून घ्या पहिलं, त्याशिवाय काय हलू नका. तर पाहूया तिथं शिर्डीच्या बाहेर पडू आणि हॉटेल वगैरे पाहून पाणी मारून घेऊ, नाही का. आलोय आम्ही एका हॉटेलवर. तर इथं डॉकेश भाई बांधलेला आहे, नेमकं पाईप खोलायचं आहे आपल्याला, नाही का. हा हो सो मामा, त्या मावशी मला 2 मिनिटं बंद करताय का. 2 मिनिटं बंद करता एकदा याला सोडून घेतो मग वर चढवतो गाडीच्या, नाही का. आपल्या नाही का नगर रोडला गोवा फाट्याच्या अलीकडे थांबलो आता पाणी मारायला. तर इकडं हॉटेल आहे, तर याला आता पाणी मारून घेऊ. दुपारी चांगलं जातं 12 साडेबारा वाजत आलेली, साडायची कामं होती त्याच्यामुळे तेव्हा पाणी मारून घ्या. तिथं असं काही आपलेच काम आहे आता काय. मग काय घेतो पाणी मारून टपाटप. तर सचिन भाऊ येतोय. आम्ही पाणी ते मारून घेतला आता. तर तिथून पुढं निघलोय. तर पार्टीचा फोन आला तेव्हा 6 वाजेपर्यंत या म्हणे. तर आज आपल्याला आंघोळ सुद्धा करायची आहे. तर तुम्हाला माहिती ह्या रूटला आपलं घर आहे, तर आपण थांबणार अर्धा तास, आंघोळ बिंघोळ करून लगेच निघणार. तर ज्यादा नाही का हे नाही करायचं काय, टाईमपास जर केला ती सडायची. ती स्लो मंडी आहे. तर फास्ट मंडी म्हणलं तर काय वाटत नाही, म्हणजे स्लो मंडी म्हणलं विषय वेगळा राहतो. तरी पण आपण नाही का आपल्या रोडला आल्यामुळे एवढं काय वाटत नाही. आता तिकडं रनिंग वर कधी कारण रोड चांगला नसल्यापेक्षा संभाजीनगर रोडनं जर आलं ना तर नगरपर्यंत मोकाट ट्रॉफिक आणि ते तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. तर आता आपण जस्ट राऊरी फॅक्टरीच्या मागं आहे. तर जाऊ मग राऊरीत आंघोळ बिंघोळ करून येऊ. तर आपली पण गाडी ती तुम्हाला माहिती ना, ती गाडी येतावर जाऊ संगम का तर ती आपल्यापासून फक्त 50 किलोमीटर मागं आहे. आपल्या इथं आत्ता पाणी मारायला अर्धा तास घ्यायचं नाही. तर चला येऊन द्या मग त्याला, मग निघू संगच परत एकदा, नाही का. तर जाऊन घरी जाऊन नाही का आंघोळ ते करून आलो फ्रेश होऊन. तर दोघांनी आंघोळ्या गेल्या. सचिन भाऊनं त्यांनी काय आंघोळ नाही केलेली, ते डायरेक्ट चाललेले, नाही का. त्याला रात्री उशीरच झालता निघायला आणि तेच सचिन भाऊंनी संघाचे आत्ता, नाही का. ते पुढे मी माग आहे. तर एक बघा तुम्हाला आता दाखवतो आपली, नाही का, बादशाह पुढे आहे. तर 12 ते 13 टन वजन आहे तिच्या. होय आमची आत्ताची गुम काही मुडके लोड आले. अरे वजन जादा दिसतं त्याच्यात. हा तरी पुन्हा आहे उलटेकडे मार्केट आणि आपली चाकण मुशी. असं आहे रॉकेट. भावना पण आलो बायपासला. तर बायपासला नाही का एक जोडदार आलेला आहे, तर थांबायचं आहे 10 मिनटं, नाही तर मग नाही थांबणार, नाही का. का तर उशीर असला झालेला आहे. तर भावांना आपण आता जस्ट नाही का रांजणगाव पास केलंय. तर नाही का आपलं नेमकं कंपनी हॉर्न बंद पडलाय, काहीतरी विषय झाला याच्यात. म्हणजे पाणी गेलं, आपण दुपारी पाणी मारलं ना तर त्याच्यामध्ये पाणी गेलेलं दिसतंय, ते काय वाजा नाही का. तर आपलं हॉर्न तर टाकावंच लागणार आहे. म्हणून फास्ट मंडीला हॉर्न लागूनच आपल्याला
आता हे बंद पडलं म्हणजे योगा चालू तर होणार नाही. जर झाला तर त्याचं नशीब, म्हणजे त्याचं नशीब पण आपलं पण शक्यता तर कमीच आहे. तर पुढल्या चक्करला आपण काय जाताना टाकून घेऊ वरणं तर मेनच आहे आपल्यासाठी नाही का, इमर्जन्सी दिवस लागतो. तर ते काय होतं गर्दी असते ना तर काहीच वाजत नाही का, काहीच किरकोळसुद्धा आवाज येत नाही त्याचा. तर आता नशीब थोडं मोकळं आहे, पण आता टाईम बरोबर झालेला आहे. किती आली सो मामा? कंप्लीट 5 वाजलेले आहे आणि एमआयडीसी सुटायचा टाईम झालेला आहे. आणि त्याच्यात एमआयडीसी सुटली म्हणजे तर तुम्हाला माहिती किती बोलबोल राहते. तर त्याच्यामुळं नाही का थोडं हेच करावं लागणार, दमदमाने खायला जावं लागणार आहे. तर पार्टीचा सुद्धा फोन आला होता तर लवकर या म्हणून, अर्जंट गाडी खाली होणार आहे गेल्या गेल्या. तर हो जाऊ, तेवढे ॲडजस्ट करू. बाकीचं काय आहे तुम्हाला माहिती, थोडं 5 ते 1.5 किलोमीटरचं ट्रॉफिक आहे, मोकार लांबवर आहे. आता काय या टायमाला म्हणलं ना ट्रॉफिक लईच राहते. बघू शकता तुम्ही लाल, जेवढं लाल आहे का तेवढं ट्रॉफिक आहे. तर ते ट्रॉफिक निघन कधी आपल्याला जायचं आहे मीन 32 किलोमीटर आणि त्याच्यात दाखवलं की तुम्हाला का 1 तास 13 मिनटं, म्हणजे 1.5 तास आपल्याला जायला लागणार, म्हणजे 6:30 वाजणार जायला. तर ते ट्रॉफिक निघतं कधी काय नो. तर मग निघू एकदा ट्रॉफिकच्या बाहेर. तर हे काय करू राहिली काय ना आम्ही आत्ता आलेलो आहे नाही का आळंदीत. तर 6:30 वाजलेले आहे मित्रांनो. तर पाहिलं का ट्रॉफिक किती लागलं बेकार. तर पार्टीवाल्याचं मक्कार फोन येऊ राहिले, ते म्हणतो लयच उशीर झाला म्हणजे थोडं लवकर या. पण आता काय करणार आहे, तर तुम्ही ट्रॉफिक बघू शकता किती. तर मागं सुद्धा इतकं लांबवर ट्रॉफिक आहे ना. तर असा कट पॉईंट होता, मी त्याच्यातून गाडी आतमध्ये घालेली. तर ट्रॉफिकच काय आता लय टाईम झाला इकडं नाही का आळंदीतून येऊन सुद्धा. तर आजूक सुद्धा लय लांबवर आहे नाही का. ते समोरचं नाही का एक सिग्नल आहे, तर तिथं सिग्नल कधी हिरवी लाईट आहे का, समोर सिग्नल आहे आणि तिथून आपल्याला राईट आहे. तर चला जाऊ मार्केटला. भावांना आम्ही पोचलो इथं 7 वाजता नाही का, 7 वाजून 10 मिनटं झालेली. तर त्यांना गाडी बिडी खुलून दिलेली आहे, तर त्यांचं खाली करायचं काम चालू आहे. तर गाडी गरम आहे म्हणून काय बंद नाही केलेली. तर हे मोशी मार्केट आहे, मार्केट अजून काय चालू झालेलं नाही. पण त्यांचं नाही का इतकं जीवर खाली होतं ना, लवकर या लवकर या. लवकर येऊन सुद्धा आत्ताशी गाडी खाली करायला घेतली. हो आता पण खाली अजून लईच गाडी राहिलेली, आपल्या तरी अर्धी गाडी राहिली अजून माल. तर बाय असा खाली उतरून घेतलाय त्यांनी आत्ता नाही का. तर अजून तरी अर्धा तास धरून चालायचा. हिरवी मिरची यप्पा पर लाल पडायला लागलेली नाही का. तरी आपण पाणी मारलं होतं दुपारी. तर पाहू अजून तरी किती साधारण टाइम लागतो काय नो. आता 8 वाजून 19 मिनटं. तर त्याच्या अजून अर्धा तास लागणारच. मार्केट एकदम सुनसान आहे, अजून काहीच नियोजन नाही घेतलं. तर 52 मध्ये निम्मा माल क्रॉसिंग केलाय, बाकीचं तर इथं खालीच पाडलेला आहे. तर आता राहिलेलं इथं एक थप्पी नाही का, एक थप्पी खाली करायची आणि काटा करायला जायचं आहे. तर भाडं ते सगळं आत्ताच भेटणार आहे. तर जाऊ आता खाली करून काटा करून येऊ आणि भाडं घेऊ नाही का. तर आपली गाडी झालेली आहे खाली. तर आम्ही चाललो आता काटा करायला. तर लगेच काटा बिटा करायचा, लगेच भाडं घेऊन गायब व्हायचं इथून. मार्केटला आज काय कोणी आलेलं नाही. पहिला काटा करून टपकन जाऊ भाडं घ्यायला. गाडी घेऊनच जाऊ तिकडं काय नाही का. गाडी इकडं मोकळी सोडून नाही जात नाही ना. गाडी आपण मोकळी सोडत नाही, गाडी घेऊन जाऊ तिकडं घेऊ भाडं. चला भावांना आम्ही भाडं बिडं घेतलंय. तर आता गाडी आम्ही लावली पार्किंगला. तर आता भाडं बिडं घेतलं तर उद्या भरायचं नियोजन आहे आपलं. त्याच्यामुळं आता नाही का आपण इथंच थांबणार आहे. आणि आपलं पेमेंट ऑनलाईन झालेलं आहे, त्याच्यामुळं तर काय कॅश वगैरे दिलं नाही त्यांनी. मग आता ह्या ब्लॉकला आपण इथं डी एंड करू. उद्याचा नेक्स्ट ब्लॉक राहणार इथूनच नागपूरसाठी. तर